मस्त आज आपण वांग्याची भाजी बनवणार आहे आणि एकदम कवळे वांगे होते. तर बघू शकता आपण किती छान असे मस्त हिरवेगार वांगे आहे. तर बघा आता आपण त्याला वांगे तर कट करून घेतलेले आहे. तर इथं बघा मी काळी अशी कढाई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक कांदा उभ्याच पद्धतीने उभ्या कांदा कापलेला आहे आणि त्या कांद्याचा पण उभ्याच कट करून घेतलेला आहे. बघा बारीक कापलेला नाही कांदा. तर बघू शकता मी कसं मस्त असं कांदा तर बघू शकता असं मस्त मी कांदा फ्राय करून घेणार आहे. एकदम लाल मस्त हे बघा जे भाजी आपला कांदा आणि टमाटो होत आहे. आता बघा कलर थोडासा चेंज होतो. आणि आपल्या रेसिपी एकदम साध्या आणि सिंपल असतात. आपण जास्त काही बनवत नाही. हे बघा तर थोडी मी रेसिपी बनवत असते. आमच्या घरामध्ये मटण मच्छी सारखं असतं ना, त्यामुळे मी काही जास्त सुनबाई बनवत असतो स्वयंपाक. आपण एक छोटी मोठी रेसिपी बनवत असतो असे. तर बघू शकता मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. यामध्ये मीठ टाकल्याच्या नंतर पूर्ण आपण एकदा सगळं मिक्स करून घेणार. तर बघा आपला कांदा टमाटा मस्त मऊ झालेला आहे आणि मी टाकतो 2 चम्मच आपला काळा लाल तिखट मसाला टाकून घेतलेला आहे. आणि इथंच बघा थोडीशी हळद आणि हे सर्व टाकल्याच्या नंतर आपण पुन्हा एकदा सगळं परतून घेणार आहे. मसाला केला ना तेवढा मस्त कलर येतो ना. तर चला आपण त्याच्यामध्ये वांगे मस्त असे टाकून देऊया. वांगा आणि बटाटा आहे बघा. आणि टाकल्याच्या नंतर मस्त आपण असं मिक्स करून घेऊया. तर बघा इथे मी थोडीशी चण्याची डाळ भिजू घालून ठेवली होती. ते डाळ पण मी टाकून घेतलेली वांग्यामध्ये. म्हणजे आपलं वांग एकदम मस्त होणार आणि चव पण येणार. हे बघा तर बघा मी अजून एकदा मस्त असं फिरून घेते मिक्स करून. म्हणजे आपलं मसाला सगळ्याला लागणारच आहे. तरी बघा आपण किती मस्त आपले साधे सिंपल रेसिपी आणि खायला एकदम भारी असते. त्यामुळे आपण एवढं काही टाकत नाही. तर आता मी तर गरम पाणी बाजूला ठेवलेलं आहे, हे करून घेतलं. तर बघा आता मी तर गरम पाणी टाकलेलं आहे. तर बघा मी 1 तांब्या गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. आणि आता 10 मिनटं आपण शिजून घेऊया. म्हणजे आपली मस्त अशी वांग्याची भाजी आणि बटाटा आणि वांग एकदम भारी होणार. हे बघा तर चला बघू आपण 5 मिनिटांनी कसं होते वांग. हे बघा एकदम साधी सिंपल रेसिपी करते मी, कारण व्हिडिओ बनवण्यासाठी ते पण एखादी रेसिपी बनवत असते मी. नाहीतर माझी सून स्वयंपाक बनवते, मला काही बनवू पण देत नाही. त्यामुळे आपण छोटी मोठी रेसिपी मी बनवत असते आपल्याला. तर चला बघू आपण 5 मिनिटांनी. तर बघा आपली वांग्याची भाजी कशी शिजत आहे. आणि चला आता मी थोडासा ठेसा आपला कुठं होता घरामध्ये, आता मी थोडासा कुठं आहे ना वरून पण टाकून घेते, थोडीशी अशी घट्ट होण्यासारखी भाजी. त्यामुळे थोडासा मी वरून शेंगदाण्याचा कूट पण टाकून घेतलेला आहे थोडासा. म्हणजे आपली वांग्याची भाजी थोडीशी अशी घट्ट होणार ना, त्यामुळे मी थोडंसं टाकलेलं आहे. इथं बघू शकता कसा मस्त कलर आलेला आहे आणि उकळी पण छान असे फुटलेले आहे बघा. तर चला बघू आपण 5 मिनिटांनी. आणि बघू शकताय आपली वांग्याची भाजी आता कशी थोडीशी शिजण्याची बाकी आहे अजून.
तर बघा किती मस्त असा कलर पण आलेला आहे आपल्या वांग्याच्या भाजीला. तर बघा आता आपण 2 मिनटामध्ये बघूया, अजून 5 मिनटांनी कशी आहे आपली भाजी होती आणि कशी नाही. तर बघा मैत्रिणींनो, आपलं वांगं अशी मस्त रेसिपी झालेली आहे. एकदम भन्नाट अशी रेसिपी आहे. वांगं एकदम साधं आणि सिंपल. हे बघा, बघू शकताय तुम्ही. चण्याची डाळ टाकून अशी मस्त आपली वांगं बटाट्याची भाजी झालेली आहे. हे बघा, बघू शकता किती भारी झालेली आहे. हे बघा, बटाटा पण शिजलेला आहे. एकदम मस्त अशी भाजी झालेली आहे. चला बघा कशी भाजी झाली. बाय बाय.